आता सध्या पाऊस पडतोय की नाही, असं मस्त चमचमीत झमझमीत खावं वाटतंय की नाही, असं मस्त गरम गरम पाहिजे. तर आज त्यासाठीच आपण खास अशी मस्त लसूण मेथी बनवणार आहे. आज पाऊस असून देखील बाजारात अशी एकदम मस्त मेथीची भाजी भेटली. तर आज आपण हिच्यापासून लसूण मेथी बनवणार आहोत. ती कशी, तर चला आता कृती बघून घेऊ. आणि आम्ही तर बनवलीच, तुम्ही देखील बनवून खा, एकदम मस्त लागते. तर चला, कढई तापायला ठेवली, यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे. तर शेंगदाणे मस्त गरम व्हायला लागले का, यामध्ये आपण फुटाणे घालून घेणार आहोत. तीळ किंवा बऱ्याच ठिकाणी याला हवरी देखील म्हणले जातं. आता कमी गॅसवर भाजून घ्यायचे बरं का. हे मस्त असं गवळं गवळं भाजून झाले बरं का. आता हे एका ताटीत काढून घ्यायचं. लसूण घालायचं, जिरे घालून घ्यायचे आणि शिजत आली ना, त्यात अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली ही भाजी शिजून तयार आहे. तर चला आता पुढची कृती करू. आपण कढई तापायला ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तेल घालून घ्यायचं. थोडेसे जिरे, लसूण, त्यानंतर हा कांदा आहे हा घालून घ्यायचा. असा कांदा लाल होत आला की आता आपण ह्यात काय घालणार आहोत, आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती घालून घ्यायची. शेंगदाणे, तीळ आणि फुटाणे घातलेले आहे, त्याला अगदी थोडंसं पाणी घालून यायचे. आता आपण बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. 1 चमचा आपलं हे लाल तिखट आहे, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना जिरा पावडर, आपले हे घरगुती बनवलेलं बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे. आता याला कलर पाहू शकतात, म्हणजे असं थोडंसं टोमॅटो हे परतल्यासारखं वाटते. त्यात आपण आता हे जे मसाले काढले होते हे घालून घेऊया आणि हे छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा मसाला आता एकदम मस्त परतलेला आहे बरं का. आता आपण त्याच्यात हे वाटण घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला मसाला शिजलाय. आता त्याच्यात आपण ही जी मेथीची भाजी आहे ही घालून घेणार आहोत आणि एकजीव करून घ्यायचं. अशी मस्त पैकी आता त्याच्यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत बरं का. पाणी घालून घेणार आहोत, बस एवढं, थोडीशी रसरशीत होण्यासाठी. भाजी आपली पूर्ण तयार झाली का नाही, ही अर्धी तयार झालेली आहे. तर आता आपण फोडणी देऊन घेऊया. आता यामध्ये तूप घालून घ्यायचंय. लसूण आहे आपण कट केलेला, हा लसूण घालून घ्यायचा. वरून थोडीशी आपली जी बेडगी मिरची होती ना आपण ती घातलेली आहे आणि आता ही फोडणी यावर घालून घ्यायची अशी मस्त पैकी. आणि आता ही आपण संपूर्ण जे आहे ते मस्त एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली लसूणी मेथी आहे ही तयार झालेली आहे. आता इतकी सुंदर लागती भाजी, तुम्ही हॉटेलला जायचं नक्की विसराल, नक्की करून बघा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.